फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या सखी सहेली यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी तुमच्यासोबत राजाराणीचे जे प्रोडक्ट मागवले होते म्हणजे जे ब्लाऊजचे फर्मे मागवले होते ते मी त्याचा रिव्ह्यू तुमच्यासोबत शेअर करत आहे. मी याच्या अगोदरही तुमच्यासोबत त्याचा रिव्ह्यू शेअर केलेला आहे. त्याच्यावरती मला बरेच अशा कमेंट्स आलेले आहेत की तुम्ही हे प्रोडक्ट कुठून घेतले, कसे घेतले, त्याची लिंक पाठवा. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच सांगणार आहे. याच्या आधीही मी एक व्हिडिओ बनवलेला आहे की प्रोडक्ट कसा ऑर्डर करायचा. त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवरती भेटेल. तुम्ही सखी सहेली #फ्रेंड्स या यूट्यूब चॅनलला भेट द्या. तिथे तुम्हाला मी प्रोडक्ट कसे ऑर्डर केले, कुठून ऑर्डर केले, मला कितीला भेटले याची संपूर्ण माहिती मी माझ्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. तर हे जे ब्लाऊजचे फर्मे मी राजाराणीच्या प्रोडक्ट करून जे ऑर्डर केले आहेत किंवा इंस्टाग्रामवरूनही तुम्ही हे ऑर्डर करू शकता. तर त्याच्यामध्ये मी हे जे प्रिन्सेस कट बोथ साईड पॅक नेकचे हे ब्लाऊजचे फर्मे मी ऑर्डर केलेले आहेत, जेणेकरून ह्याला मी बोथ साईड डीप नेकसुद्धा ह्याच्यामध्ये मी चेंजेस करून ह्याच्यामधून ब्लाऊज शिवू शकते. तर मी तुम्हाला इथे दाखवत आहे की त्याच्यामध्ये मला इथं 28, 30, 32, 34, त्यानंतर इथं 36, 38, 40, 42 आणि 44 अशा एवढ्या टाईपचे फर्मे मला इथं भेटलेले आहेत. म्हणजे मला इथं 28पासून ते 44पर्यंत म्हणजे यसपासनं ते डायरेक्ट डबल एक्सेलपर्यंतचे सर्व ब्लाऊजचे फर्मे मला इथं रिसीव्ह झालेले आहेत. तर हे सर्व फर्मे मला कॉम्बो पॅकमध्ये 1999 रुपयाला इथं रिसीव्ह झालेले आहेत. तुम्हाला पण हे फर्मे पाहिजे असेल तर तुम्ही इंस्टाग्रामवर जाऊन राजाराणी प्रोडक्ट सर्च करा. तिथे तुम्हाला हे फर्मे भेटून जातील. त्याचबरोबर ह्या फर्म्याचा वापर करून मी ते ब्लाऊज पण तयार केलेला आहे. पण या फर्म्याचा वापर करताना मला इथं खूप सारे प्रॉब्लेम आले. याच्यातून ॲज इट इज फर्मा आपण ब्लाऊजवरती ठेवून ड्राफ्टिंग करून आपण ब्लाऊज तयार करू शकत नाहीत. त्याच्यामध्ये आपल्याला काही चेंजेस करावेच लागतात. प्रिया मॅम जसं सांगतात की ब्लाऊजचा फर्मा ब्लाऊजवरती ठेवा, त्यानंतर ड्रॉईंग करा, कटिंग करा आणि ॲज इट इज तुम्ही ब्लाऊज तयार करू शकता. तर आपण तसा ब्लाऊज इथे तयार करू शकत नाही. त्यामध्ये आपल्याला चेंजेस करावे लागतात. तर इथं मी चेंजेस केले होते. बोथ साईड जसा ब्लाऊजचा फर्मा ठेवून मी पॅक नेकचा इथं ब्लाऊज शिवला होता. पण मी मागच्या साईडला इथं अशा पद्धतीची डिझाईन तयार केलेली आहे, तुम्ही इथं बघू शकता. आणि त्यानंतर एक साईडला इथं झिप अटॅच केलेली आहे. तर हा ब्लाऊज मला व्यवस्थित बसतो, पण मला स्लीव्जमध्ये प्रॉब्लेम येतो. हातवरती करताना ह्या ब्लाऊजच्या स्लीव्जवरती जात नाहीत, हातवरती करताना इथं प्रॉब्लेम येतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.